हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला आता मग मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आजकाल त्या टांजल काकू म्हणतात की मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार नाही, पण दर 2 दिवसांनी आपला तो जुना कळकट मळकट भडक गाऊन आणि डोक्याला एक स्कार्फचा मुकुट बांधून येतात आणि कुठलं नाही तर कुठलं न रुटीन दाखवत बसतात. ह्या काकूला ना लोक कॉमेंट करतात म्हणे की ह्यांची फॅमिली ना खूप हॅप्पी फॅमिली आहे, ह्यांना फॅमिलीची खूप साथ आहे. तर त्या बायकांना मला विचारावंसं वाटतं की काय हो, तुम्हाला काय तुमच्या फॅमिलीने वाऱ्यावर सोडलं आहे का? म्हणजे ह्या टोनालीच्या बंगल्यावर ना तिचे फक्त आईवडील, तिच्या माहेरचेच लोक मला दिसतात. सासरचे तर कधी आलेले दिसलेच नाही. बंगला बांधल्यापासून तर नाहीच. तिच्या माहेरचे मात्र महिना महिना येऊन तिथे पडीक असतात. फक्त आपल्या माहेरच्या लोकांना जवळ करते ही बाई, आणि सासरच्यांना तर विचारत पण नाही. विचारणं तर लांबच राहिलं, कधी फोन केलेला पण दाखवत नाही. आणि स्वतःचे आईवडील, फक्त मुलगा, मुलगी आणि नवरा एवढंच जवळ करायचं आणि सासरच्यांना विचारायचं पण नाही. ह्यालाच म्हणतात का हो मंडळी फॅमिलीची साथ? ठीक आहे, तर मग फक्त माहेरची मंडळी सोबत ठेवायची आणि बघा मग तुम्हाला पण होईल, तुमचे पण होईल फॅमिली, हॅप्पी फॅमिली. हिचं पण ना त्या बोंबलीसारखंच आहे आणि त्या गोडबोले काकूसारखं आहे. फक्त नवरा आणि आपली मुलं फक्त पाहिजे जवळ, बाकी सासू सासरे कोणीच नको आहेत. आई वडील फक्त पाहिजे, भाऊ बहीण पाहिजे, बास. सासू गेली तेल लावत, सासूचं काहीच नसतं. तसं हिचं पण आहे. म्हणजे कसं ना, उठरे चंद आणि तेवढाच धंदा, रोजचं आपलं तेच रटा रुटीन दाखवायचं आणि कोणी काही कॉमेंट केली की त्याची पर इज्जत काढायची. ह्या काकूबाईंचं ना आजकालचं कॉन्टेंट बघून तर मला असं वाटतं ना, लोक कॉन्टेंटसाठी आपल्या बोंबलीसारखं फिरायला जातात. त्या कॅलिफोर्नियन काकूबाईंसारखं इकडे जा, ट्रेकिंगला जा, हायकिंगला ट्रॅकिंगला. ती बाई प्रश्न उत्तरांचा खेळ खेळते आणि ही बाई आहे ना आपला किचन ते हॉल, हॉल ते टेरेस असा खेळ खेळते. हिचं बघून तर असं वाटतं ना, हिनी तो बंगला ना बहुतेक फक्त कॉन्टेंटसाठीच बांधलाय. रोज उठते, त्या पिठात बोटं घातल्यागत आपलं तोंड घेऊन आणि तो असला कळकट मळकट भडक गाऊन घालून येते आणि नेहमीसारखी धुनी भांडी दाखवत बसते. आणि 2 मिनटं आपला चेहरा दाखवायचा, बोलायचं, आणि बाकीचे 20 मिनटं बाकीचे उरलेले निबंध वाचून दाखवायचा. आज हे असं झालं आणि आज हे तसं झालं. काय ते विचित्रासारखं करतात ना, ह्यांनाच पटतं. म्हणजे व्लॉगिंगच्या नावावरती ना टट्टी करायला लागल्यात ह्या काकू पण आहे ना आता वेट लॉस जर्नी करणार आहेत म्हणे. आता एका धुनी भांडीवालीने चालू केलं वजन कमी करायला की सगळ्या कामवाल्या येतातच आपली वेट लॉस जर्नी घेऊन. आता त्या फणीश्रीचं झालं, त्या हागुणीचं झालं, त्या खचनाचं झालं. आपल्या मजुरा पण सांगत असतात, मजुरा काकू पण सांगत असतात मध्ये मध्ये वेट लॉस करण्याच्या रेसिपीज. आपल्या बैलबुद्धीने पण वेट लॉस केलं असं तिचं म्हणणे. वेट लॉस केलं, पण तो बैल ना आहे तसाच आहे, अजून अर्धा ग्राम पण इकडचा तिकडे झाला नसेल. त्या सगळ्यांचं झालं, मग ह्या काकू कसं काय मागे राहतील ना. हिचं थोडंसं बघायचं, तिचं थोडंसं बघायचं, सगळ्यांचं थोडं थोडं घ्यायचं आणि स्वतःचं वेट लॉस जर्नी म्हणून फेकून द्यायचं. त्या सगळ्यांनी केलं, मग ही गाऊनवाली कशी काय मागे राहील? म्हणून हिनी पण आता त्या कॉन्टेस्टमध्ये ना आपला सहभाग नोंदवला आणि स्वतःची वेट लॉसची नाटकं चालू केली. सॉरी जर्नी, वेट लॉस जर्नी चालू केली. कसं आहे ना माहिती आहे का, बोलता बोलताना माणूस असं खरं बोलून जातं. असं होतं माझं कधी कधी जर्नीला ना, म्हणजे नाटक बोलून जाते मी. ठीक आहे, असो. आता ह्या काकू पण खरंच वेट लॉस करतायत का प्रमोशन करतायत ना, ह्यांनाच माहिती आहे. म्हणजे आता त्या वशीकरण करणाऱ्या घरकोंबडी फणश्री काकू पण बघा वेट लॉस करण्यासाठी एक पावडर वापरत होत्या. त्या फिटिका काहीतरी कंपनीची होती बघा, त्या ब्रँडची पावडर ह्या काकू पण खात आहेत. आणि कॉमेंटमध्ये ह्यांना कोणी विचारलं ना की आम्हाला पण वेट लॉस करायचं, ही पावडर खाल्ली तर चालेल का, आम्हाला पण रेकमेंड कर, लिंक पाठव, आम्ही पण घेऊ. तर ह्या काकू काय बोलतात, सगळ्यांचं शरीर सारखं नसतं, डॉक्टरला विचारून घ्या. मग मला सांगा मंडळी, कॉमेंट करणाऱ्यांना पावडर सूट होणार नाही, मग ह्या काय फक्त डेली ब्लॉगिंग करणाऱ्यांसाठीच ही पावडर बनली आहे का? ह्या सगळ्या धुनी भांडीवाल्यांना कशी काय पावडर सूट होते हो? उद्या ह्या धुनी भांडीवाल्यांना पैशासाठी विषाचं प्रमोशन करायला पण कमी करणार नाहीत. उद्या म्हणतील तुम्हाला जर पटकन मरण पाहिजे असेल, कुठला त्रास होत असेल, त्रासातून मुक्ती पाहिजे असेल, तर हे 10 रुपयाचं डॅश विष घ्या आणि अर्ध्या तासात आपल्या प्राणापासून मुक्ती मिळवा.
लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, असं बोलायला पण कमी नाहीत करणार. आणि ह्या काकू काय म्हणतात ना, हाईट तर इथे होते बघा. ह्या काकू काय म्हणतात ना, ह्यांनी वजन कमी करण्यासाठी चहा बंद केला आहे, कारण त्यामध्ये साखर असते. पण त्याच रात्रीनं साखर तूप घालून बनवलेली खीर मात्र खात बसतात. म्हणजे ह्या काकू पण आहे ना अजोबच आहेत. कुणाचे वेट लॉस जर्नी बघून भरसटल्यात ना काय माहिती. इकडे म्हणायचं चहा बंद केला आहे साखर असते म्हणून, आणि तिकडे साखर पचपच तूप घालून बनवलेली खीर खात बसायचं. आणि ह्यांना बघणारे पण लोक म्हणतात, हो ताई छान आहे, व्यायाम पण कर, वजन लवकर कमी होईल, आणि लवकर लवकर कर सगळं, आणि आमच्यासोबत पण शेअर कर, आणि व्यायाम पण दाखव कसा करतेस ते. आता थोड्या दिवसांनी ना ह्या काकू पण येतील गाऊनवर करत आपला व्यायाम दाखवायला. जसं घरकोंबडी फणश्रीने केला होता बघा गाऊनवरती व्यायाम, तसंच ही पण गाऊनवरती व्यायाम करायला येईल तिच्या पाठोपाठ. कसं आहे माहिती आहे का, येईल थांबा, होत असतं. ही पण नंबर लावेलच. आयडिया देऊ आपण, बघू. शेवटी तिला बघूनच इन्स्पायर झाली आहे ना ही पण. गुरु आहे फणश्री काकू हिची, मग शिष्य गुरुला फॉलो तर नक्कीच करणार ना. मंडळी, तुम्ही म्हणत होता ना टांजल टिंडेने आपल्या रिॲक्शन रोस्टिंगला खूप सपोर्टिव्हली घेतलं, एवढं सगळं झालं तरी तिने खूप सभ्य भाषेत रिप्लाय दिला. पण तुम्हाला समजलं नसेल, पण मला नक्की समजलं. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, ह्या काकू पण लोकांना टोमणे देतात. म्हणजे ह्यांना हॅपी फॅमिलीवरून एक प्रश्न केला होता, तर त्याचं उदाहरण ह्या काकू असं देतात की, म्हणतात की तुम्ही किती पण श्रीमंत असू द्या, परदेशात राहा ना विदेशात राहा, बाहेरून दिसायला तुमची फॅमिली खूप चांगली असेल, भले तुम्ही 20-25 देश फिरले असताल, पण आतमध्ये ना तुमच्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. पण मंडळी, मला असं का वाटतंय हो की ही टांजल काकून आपल्या बोंबलला टोमणे देते म्हणून. आपल्या युरोपियन मातोश्री आणि आपल्या कॅलिफोर्नियन मातोश्री गोडबोले आणि बोंबलीला ना ही टोमणे देते असंच वाटतंय मला. कारण परदेशात तर त्या दोघीच राहतात, गुडी छान छान त्यांचीच फॅमिली आहे, बरोबर ना. 20-25 देश पण आपली बोंबलीच फिरली आहे ना. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण ह्या दोघी पण परदेशात राहतात, शो ऑफ करतात, सगळं छान छान दाखवतात, माझा नवरा किती छान, मला किती सपोर्ट वगैरे. पण आतमध्ये पाणी कुठे मुरतंय, किती मुरतंय, भलतीकडेच मुरतंय, हे फक्त आपल्यालाच माहिती. ह्या काकूंना ट्रोलिंग रिॲक्शन वगैरे वगैरे ऑफेंड होत नाही असं बोलतात, आणि वरतून आहे ना हे असं तोंड दाबून बुक्क्यांचा मारा मात्र करतात. असं नाही तर असं बोलून जायचं. आणि काकू प्लीज ते बस करा, रोज रोज आहे ना आपलं उठून ते स्वयंपाक साफसफाई आणि ते रट्टा गाऊन दाखवायचा. बघणाऱ्यांचं सोडा हो, त्यांचं काय ते तुम्ही काहीही दाखवा, ते बघतच बसतील. पण तुम्हाला तेच करायचा, तेच बोलायचा, तेच घरानं रेकॉर्ड करून त्याला तोच असला भसाडा आवाज द्यायचा ना, कंटाळा कसा येत नाही हो. आणि आता तर ह्या काकूने स्वतःच कबूल केलं आहे की ह्या उधळपट्टी पण करतात ते. कारण ह्यांचे मी जुने व्लॉग्स पाहिले, त्यामध्ये ह्यांनी सुद्धा आहे ना घरकोंबडी फणश्रीसारखं महिन्याचा खर्च जमा ते कसं करते ना ह्या नाटकावरती व्हिडिओ बनवला होता. त्यावरने ह्यांना खूप प्रशंसा मिळाली. म्हणजे किती छान करतेस, नीटनेटकेपणा, सुगरण आहेस, एक चांगली बायको आहेस, नवऱ्याला मोठं बनवशील, असं तसं उधळपट्टी नाहीच करत वगैरे वगैरे असं खूप आलं होतं. आणि ह्या काकांनी आहे ना कालपराच्या ब्लॉगमध्ये स्वतः बार्गेन करून एक फणस आणलं होतं विकत. आणि त्या काकांनी ना स्वतःची काकूनी नाही, त्यांच्या दादानी आपल्या टांजल काकूच्या दादानी तर त्यांनी ना त्यांच्या बार्गेनिंग स्किल पण शेअर केल्या होत्या. पण परवाच्या व्लॉगमध्ये ना काकू काय बोलतात की त्यांना तोलभाव करता येत नाही. तुमचे दादाच सगळे तोलभाव काय ते करतात. टोनालीची मुलगीसुद्धा मध्येच बोलते, मला तुझ्यावर विश्वास नाही की तू बार्गेनिंग वगैरे करत असशील. तुला कोणी 200 रुपयाला जरी वस्तू सांगितली ना, किंवा 200 रुपयाला जरी एक फणस म्हटला ना, तरी तू 200 रुपये देशील, हे घे बाबा आणि मीच चालले असं म्हणून निघून येशील तिथे. आता बघा मंडळी, ह्या व्हिडिओसाठी ह्या काकूंनी पण आहे ना स्वतः जे केलं नाही ना, आणि स्वतःला जे जमत नाही ते सुद्धा मी केलं, ते मला जमतं असं म्हणून सांगितलं. आणि उगाच जमा खर्च, मी एवढं खर्च करते, मी इथं इन्व्हेस्ट करते,
करते, मी तिथे इन्व्हेस्ट करते, मी बार्गेन करते, मी असं करते तसं करते, ही नाटकं केली आणि शेवटी स्वतः उधळपट्टी करतात ते करतात. आणि का करतील तोलभाव, कशाला करतील मोलभाव, कमी जास्त बार्गेन वगैरे कशाला करतील सांगा ना. हे आपलं ना लोकांना आपलं गाऊन वर करून धुनी मांडी दाखवून भरपूर डॉलर मिळालेत, मग बार्गेन करायची ह्यांच्यासारख्या श्रीमंतांना कशाला गरज पडेल ना. शेवटी काय फुकटचा श्रम न करता आलेला पैसा लोक अशीच उधळपट्टी करतात. 200 रुपये काय 2000चं फणस विकत आणल. गाऊनवाल्यांसाठी काय सगळं इथून तिथून सारखंच फेकाड्या आणि दिखाव्याची दुनिया. आणि ह्यांच्या ह्याच दुनियेला बघून सामान्य लोक ऑफेंड होत बसतात आणि ह्यांना कॉमेंट करतात की तुमची फॅमिली किती हॅप्पी आणि तुमची फॅमिली किती छान आणि तुमच्या फॅमिलीला किती आहे तुम्हाला तुमच्या माहेरच्या लोकांची आणि तुमच्या सासरच्या लोकांची साथमध्ये. त्या बोंबलीचं त्या कॅलिफोर्नियन मातोश्रीचं पण तसंच आहे ना. पण आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युअल त्यांची सिच्युएशन काय आहे. ते लोकांना फक्त सगळं छान 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 दाखवायचं आणि ॲक्च्युअल जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही दाखवायचेच नाही. कारण वाईट कोणाला दाखवावंसं वाटतं हो. वाईट दाखवलं, काही भांडण झालं, काही चुकीचं दाखवलं किंवा आम्हाला ह्याच्यामध्ये लॉस येतो आहे तरी आम्ही हे सगळं करतो, काही पैसे बिसे मिळत नाही तरी आम्ही असलं रटाळ करत बसतो, आमची इच्छा नसताना सुद्धा डॉलरसाठी हे असलं करत बसतो, असं जर दाखवलं तर कोण कशाला बघेल. म्हणून उगा आपलं छान छान मोठेपणा बडेजाव दाखवायचा आणि लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं. ह्यांचं सगळं छान छान दाखवून होतं, पण तिकडे ह्यांना बघणाऱ्या लोकांना 10पैकी कोणाच्या तरी लोकांच्या एकाच्या मनात असे झुरझुर चालतच असेल ना, तिचं किती छान आहे माझं का नाही. एक मनुष्य स्वभाव म्हणून सुद्धा चुकून का असे ना एक प्रश्न पडतोच. असं नाही की बाबा सगळेजण एकमेकांवरती जळत असतात, बट एक माणसाचा स्वभाव असतो, त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे पण असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ह्या टांजल टिंडेच्या सगळ्या गोडी सगळ्या ह्याच्या हॅप्पी फॅमिलीला बघून भुरळ पडून स्वतःला निराशा करून घेऊ नका. सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. आजकाल आमच्या इकडे ना, मी ज्या भागात राहते तिथे खूप पाऊस पडतोय, नेटवर्क इश्यू येत आहे, भरपूर ठिकाणी लाईटचे जे पोल्स वगैरे असतात ते पडलेले आहेत, त्याच्यामुळे लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो आहे. लाईट नसल्यामुळे नेटही चालत नाही आहे, वायफायसुद्धा बंद आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काल आला नाही. सो अपॉलोजाईज फॉर दॅट. व्हिडिओ मी प्रयत्न करेल की दररोज एक दिवस आड टाकण्याचं, दररोज तर नाही जमणार कारण बाकीची कामं पण आहेत. सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत ॲज ऑलवेज सर्वांनी काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.